एमसीएनी ऑर्गनाईज केलेली होती. अर्धवट माहिती असली ना की असे प्रकार घडतात. ती एमसीएने ऑर्गनाईज केलेली मिरवणूक होती. पोलिसांचा रूट फायनल करणं, पोलिसांशी संवाद ठेवणं, हे सगळं काम मी करत होतो. आणि बसमध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवार साहेब किंवा एमसीएचं कोणतरी बोलत होतं. कारण का अपेक्षा अशी होती की 3 तासात रूट कम्प्लीट होईल, पण रूटला जवळजवळ 9 तास लागले. तोपर्यंत धोधो पाऊस सुरू झाला, पूर्ण मैदानात पाणी भरलं आणि लोकांची तोबा गर्दी. तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं आणि मी तुम्हाला पुढे बसमध्ये कधीच दिसणार नाही. तुम्हाला मी आत्ताही माझा एक फोटो दाखवतो. काल मला एकाने पाठवलाय. मी का कोपऱ्यात मागे बसलेलो होतो आणि माझ्या बाजूला तेव्हा लहान होता रोहित शर्मा बसलेला होता. मी कधी असं ते ट्रॉफी बिफी उचलून वेगळा फोटो बिटो काय कधी काढलेला नाही. एकदा बस इथे आल्यानंतर मी आतमध्ये पण गेलो. पवार साहेबांच्या वाक्याच्या पुढे जाण्याची आम्हाला सवयच नाही. आता हे पोस्टर लावलेत, आता कोणाचं स्वागत नेमकं करतात हेच कळत नाही. म्हणजे हे 3 काय कॅप्टन आहेत की काय वरचे, आणि प्रताप सरला एक व्हाईस कॅप्टन आहेत की काय, कळत नाही याच्यातलं आम्हाला. हे उगाच कारण नसताना आमची नावं घ्यायची, आमची नावं घेतल्याशिवाय झोप येत नाही की काय. आम्ही कधी नावही घेत नाही, यांचं स्वप्नात पण घेत नाही कधी यांचं नाव. माझे चांगले मित्र आहेत, मला काय त्यांना फोबिया झालाय आजकाल कळत नाही माझ्या नावाचा. महायुतीमध्ये जे पक्ष आहेत, भाजप मनोमिलन होऊ द्या, नाही तर अजून काय होऊ द्या. त्यांच्यात काय होतं, चुम्मा चुम्मी होते का, हात पकडतात का, आम्हाला काय करायचंय. मनोमिलन होतं म्हणजे कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे. ते स्वतःच कबूल करत असतात. नरेटिव्ह तेच तयार करून टाकतात. आता नरेटिव्ह काय झालं याच्यातनं, मनोमिलनचा मेळावा घेणार म्हणजे की यांच्यात कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा दूर करण्यासाठी म्हणून हे बसणार आहे. हे झालं की नाही, मग तुम्ही काय बोलावं याच्यात.